श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार झाले कैसी. विस्तारोणी आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे ऐकवस्ता अवतार झाला श्रीपाद हर्षा. पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा, कथा सांगितली विप्र स्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरु उपदेशी. देह वासना असता तियेसी, पंचत्व पावली तये वेळी. झाला जन्म पुढे तिसी, कारंजनगर उत्तर देशी. वाजसनीय शाखेसी, विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तियेसी, नाम अंबा भवानी ऐसी. आरोपिले स्नेहेसी, माता पितरी परियेसा. वर्धता माता पित्या गृही, वाढली कन्या अति स्नेही. विवाह करीती महोत्साही, देती विप्रासी तेची ग्रामी. शिवप्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण. त्यासी दिदली कन्यादान, अति प्रीती करुणी. तया माधव विप्रा घरी, शुभाचारे होती नारी. वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करीतसे. पूजा करी ईश्वरासी, दंपती उभय वर्ग मनोमानसी. प्रदोष पूजा अतिहर्षी, करीती भक्ती पुरस्कर. मंदवारी त्रयोदशीसी, पूजा करीती अति विशेषी. तव वस्तरे झाली षोडशी, अंतर्वक्री झाली ऐका. मास तृतीय पंचमेसी, उत्साह करीती अनेक हर्षी. उत्तम डोहाळे होती तियेसी, ब्रह्मज्ञान बोलतसे. करीती उत्साह मास साती, द्विज करी सीमंती. अक्षवाणे ओवाळीती आरती, सुवासिनी मिळून या. ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवशी. पुत्र जाहला म्हणून हर्षी, निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे अलोकी अलोलिक. पाहुणी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणून तये वेळी. जातक कर्म करी तो ब्राह्मण, विप्रांसी देत दक्षिणादान. ज्योतिषी सांगती सुलक्षण, लग्न सत्वर पाहुणिया. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बर्वा असे विशेषी. कुमर होईल कारणिक पुरुषी, गुरु होईल सकळिका. याचा अनुग्रह होईल ज्यासी, तो वंध्य होईल विश्वासी. याचे वाक्य होईल परीस, चिंतामणी याचे चरण. अष्टही सिद्धी याचे द्वारी, ओळगत राहतील निरंतरी. नवनिधी याच्या घरी राहती ऐक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सूत, पूज्य होईल त्रिभुवनांत. याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होतील परियेसी. होईल हा अवतार पुरुषी, आम्हा दिसतसे भरवसी. संदेह न धरावा मानसी, म्हणून करीती नमस्कार. म्हणती समस्त द्विजवर, सांगती जनकासी उत्तर. याचेनी महादैन्य हरे, भेने न लगे कळी काळा. तुमचे मनी जे जे वासना, सर्व साधेल निर्गुणा. याते करावे हो जतना, निधान आले तुमचे घरा. ऐसे जातक वर्तवोन, सांगता झाला विद्वज्जन. जनक जननी संतोषोन, देती दान वस्त्राभरणे. सांगोनी गेले ब्राह्मण स्तोम, माता पिता अति प्रेम. दृष्टी लागेल म्हणून विषम, निंब लोन ओवाळीती. व्यवस्था फांकली नगरांत, अभिनव आजी देखिले म्हणत. उपजता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळ जण. नग लोक इष्टमित्र, पाहावया येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून मात्र, माता न दाखवी कवनासी. माया मोहे जनक जननी, बाळासी दृष्टी लागेल म्हणून. अंगारा लाविती मंत्रोणी, रक्षा बांधिती कृष्णसुते. परमात्मयाचा अवतार, दृष्टी त्यासी केवी संचार. लौकिक धर्म ममत्कार, माता पिता संरक्षिती. वर्तता बाळ येणे परी, दिवस 10 झाली यावरी. नामकरण पुरासरी, ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्राम देव म्हणत, जन्म नाव झाले ख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत, उच्चार केला धर्मकर्मे. ममत्व थोर बाळकावरी, प्रतिपाळ करीती प्रीती करी. माता म्हणतसे एरी, न पुरे क्षीर बाळकासी. पतीसी म्हणे तये वेळा, स्तनी दूध थोडे बाळा. एखादी मिळवा का अबळा, स्तनपान देवऊ. अथवा आनामेशी एक, आपुले स्तने न शमे भूक. ऐकोणी हासे बाळक, स्पर्श करी स्तनासी सव्य कर.
स्तनी स्पर्श होताची कर, 32 धारा वाहे क्षीर, वस्त्र भिजोणी विचित्र, वाहो लागे भूमीवरी. विस्मय करीती जनक जननी, प्रगट न करीती गोप्य गुणी, नमन करीती बाळका चरणी, माता होय खेळविती. पाळण्या घालुनी बाळकासी, पर्यंदे गाय अति हर्षी, न राहे बाळक पाळणेसी, सदा खेळे महीवरी. वर्धे बाळ येणे परी, माता पिता ममत्कारी, वर्धता झाला संवत्सरी, न बोले बाळ कवनासवे. माता बोलवी कुमरासी, बोले शब्द ओंकारेसी, चिंता करीतसे मानसी, मुके होईल म्हणोनी. पुसती जाण ज्योतिषासी, म्हणे बोल नये काय यासी, उपाय असेल यास विशेषी, म्हणोनी पुसे वेळोवेळी. सांगती जाण ज्योतिषी, आराधावे कुलदेवतेसी, अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी, अन्न घालावे तिन्ही वेळा. एक म्हणती होईल मुके, यासी शिकवावे बर्व्या विवेके, बाळ बोल बोलू शिके, म्हणोनी सांगती विनोदे. हासोणी ओंकार उच्चारी बाळ, आणि कनेने बोल केवळ, विस्मय करिता ती लोक सकळ, ओंकार शब्द ऐकोणी. एक म्हणती नवल झाले, सर्व ज्ञान असे भले, श्रवणी ऐकतो बोल सकळ, जाणुनी न बोले कवन्या गुणे. काही केलिया न बोले सूत, चिंता करिता ती माता पिता, पुत्रासी जाहली वर्षे 7, मुका झाला दैवयोगे. 7वे वर्ष कुमरासी, योग्य झाला मुंजीसी, पुसता ती समग्र ब्राह्मणासी, केवी करावे म्हणोनिया. विप्र म्हणती तया वेळा, संस्कारावे ब्राह्मण कुळा, उपनयनावे केवळा, अष्टवरुषे होऊ नये. माता पिता चिंता करीती, उपदेशावे कवणे रीती, मुका असे हा निश्चिती, कैसे दैव झाले आम्हा. कैसे दैव जाहले आपुले, ईश्वर गौरी आराधिले, त्रयोदशी शिवासी पूजिले, वाया झाले म्हणतसे. ईश्वरे तरी दिधला वरू, सुलक्षण झाला कुमरू, न बोले आता काय करू, म्हणून चिंता शिवासी. एकची बाळा मुचे कुशी, आणिक न देखो स्वप्नेसी, वेष्टिलो होतो आम्ही याशी आशी, आमुते रक्षील म्हणोनी. नव्हेचा आमुचे मनींचा वास, पुत्र झाला निर्वाण वेश, काय वर दिधला त्या महेशे, शनी प्रदोषी पूजिता म्या. ऐसे नाना परी देखा, जननी करी महादुःखा, जवळी येऊनी बाळक संबोखीत मातेसी, घरांत जाऊनी तये वेळा, घेऊनी आला लोखंड सबळा. हाती धरितांची निर्मळा, झाले सुवर्ण 52 नकशी, आणोनी देतसे मातेसी, विस्मय करी भोवसी. बोलावूनी पतीसी, दाविती झाली तये वेळी, गोप्य करीती तये वेळा, मंदिरांत नेले तया बाळा, पाहती त्याची बाळ लीला, आणिक लोह हाती देती. अमृत दृष्टी पाहता स्वामी, समृद्धी झाली सर्व हेमी, विश्वास धरिती मनोधर्मी, होईल पुरुष कारणिक. मग पुत्रा ते आलिंगोणी, विनविता ती जनक जननी, तू तारका शिरोमणी, कारणिक पुरुष कुळदीपका. तुझेनी सर्वस्व लाधले, बोलता आम्ही नाही ऐकिले, अज्ञान मायेने वेष्टिले, भुके ऐसे म्हणो तुझ. आमुचे मनींची वासना, तुवा पुरवावी नंदना, तुझे बोबडे बोला आपणा, ऐकवावे पुत्र राया. हास्यवदन करी बाळ, यज्ञोपवीत दावी गळा, कटी दावी मौंजी स्थळा, म्हणून दाखवी मातेसी. संज्ञा करोनी मातेसी, दावी बाळक संतोषी, मुंजी बांधिताची आपणासी, येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषती, विद्वांस ज्योतिषी पाचारिती, व्रत बंध मुहूर्त लग्न पाहती, सर्व आयती करीते झाले. केली आयती बहुता परी, रत्नखचित अलंकारी, माया मोहे प्रीती करी, समारंभ करिता ती. चतुर्वेदी ब्राह्मण येती, शाखा परत्वे वेद पढती, इष्ट सोयरे दायीज गोत्री, समस्ताले तया भवना. नाना परीचे श्रंगार, उभारिले मंडपाकार, आनंद करीतसे द्विजवर, अपार द्रव्य वेंचितसे. नगर लोक विस्मय करीती, मूग पुत्रासी एवढी आयती, द्विजा लागली असे भ्रांती, व्रथा करीतो द्रव्य आपुले. इतुके वेंचुनी पुत्रासी, व्रतबंध करील परियेसी, गायत्री केवी उपदेशी, करील आचार कवनेवरी. एक म्हणती हो का भलते, मिष्टान्न आम्हासी मिळते, देकार देतील हिरण्य वस्त्रे, चाड नाही त्याचे मंत्रा,
ऐसे नाना परीचे लोक विचार करीती अनेक, माता पित्या अत्यंत सुख देवदेवक करिताती. चौल कर्म येरे दिवसी भोजन चौल मनीसी, पुनरंभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवीत धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती द्विज समस्त, सह भोजन करावया माता घेऊनी गेली मंदिरांत. भोजन करोनी माते सवे निरोप घेतो एको भावे, मुंजी बंधन असे करावे म्हणून आला पित्याजवळी. गृह्योत्क मार्गे मौंजी देखा बंधन केले त्या बाळका, सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देती परियेसी, बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवना पुढे. गायत्री मंत्र कुमरासी होता भिक्षा घेऊन आली माता, वस्त्रभूषणे रत्नखचिता देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊनी करी आशीर्वचन देती नारी, बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्ततसे. पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी, अग्नी मिळे पुरोहित उच्चारी ब्रह्मचारी तयावेळी. दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद ईशत्वा, लोक समस्त तटस्था माथा तुकिती तयेवेळी. तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद पढे आता, अग्न आयाही गायन करीत तिन्ही वेद म्हणतसे. सभा समस्त विस्मय करी पाहाती हर्ष निर्भरी, मुके बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक. या ते म्हणो नये नर होईल देवाचा अवतार, म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या. इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक, तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून. नव्हती बोलत तुझे मिथ्या निर्धार राहिला माझिया चित्ता, निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया. आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी, वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेसा. ऐकोणी पुत्राचे वचन दुःखे दाटली अति गहन, बाष्प निघताती लोचनी आली मूर्छना तयेवेळी. निर्जीव होऊनी क्षणैक करीती झाली महाशोक, पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु. आमुते रक्षिसी म्हणून होती आशा बहुमणी, न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुके म्हणविसी आपणासी. न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल, ईश्वर पूजा आले फळ म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ते बाळिका, आलिंगोनी कुमारका कृपा भाकी तयेवेळी. ऐकोणी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान, नको खेदवू अंतकरण आम्हा करणे तेची असे. तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी, तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेसी. तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार, म्हणून मस्तकी ठेविती कर मग तिसी झाले जाती स्मरण. पूर्वजन्मींचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित, श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक. देखोनी माता तयेवेळा नमन केले चरण कमळा, श्रीपाद उठूनी अवलीळा सांगती गोप्य अवधारी. ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी ओ गुप्ती, आम्ही संन्यासी असोयती अलिप्त असो संसारी. याची कारणे आम्ही आता हिंडू समस्त तीर्था, कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती. येणे परी जननी येसी गुरुमूर्ती सांगे विनयेसी, पुनरपि विनवी पुत्रासी ऐका श्रोते एकचित्ते. पुत्रासी विनवितये वेळ माते सांडूनी तुम्ही जरी जाल, आणिक कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्रराया. धाकूटपणी तुम्हा तापस धर्मी कवण आहे हर्ष, धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे. ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा, मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्ये अपरंपर. मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय ती समर्थ, मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठन करावे वेदादिका, विवाह होता गृहस्थेनिका पुत्रादिक लाधावे.
यज्ञादिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी संन्यास असे मुख्या अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मनींची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोणी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमन म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन विनवितसे नमुन ते परिसा श्रोते जन श्री गुरु चरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करुणी टीका सांगतसे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु नरहरी बाळ चरित्र लीला वर्णन नाम एकादशोऽध्याय श्री गुरुदेव दत्त श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु।